नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी करणार आहोत. तर सर्वात पहिले मी तुरीच्या शेंगा सोलून घेतल्या आहेत आणि दाणे काढून घेतले आहेत. त्याचबरोबर बटाटा घेतला आहे. त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करायला विसरू नका. तर साधारण हिवाळा सुरू झाल्यावरती की तुरीच्या शेंगा यायला सुरुवात होते. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातले आहे. तेल तापल्यावरती मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे आणि चांगलं परतून घेणार आहे. त्यानंतर कढीपत्ता आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घातल्या आहेत. कांदा थोडा लालसर झाल्यावरती मी टोमॅटो घालणार आहे. चांगलं 2 ते 3 मिनिटं मी परतून घेणार आहे. तुरीच्या शेंगा हिवाळ्यात यायला सुरू झाल्या की प्रत्येकाच्या घरोघरी खाण्याचा जोर वाढतो. जसं की उसळ, आमटी किंवा भाजी. काही जण उकडून खातात. उकडलेल्या शेंगा तर मस्तच लागतात. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट घातला आहे. त्यानंतर काश्मीरी मसाला, त्यानंतर हळद, त्यानंतर गरम मसाला आणि चांगलं 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहे. तर हा मसाला मी घरी तयार करून ठेवला होता. कांदा, खोबरं, लसूण भाजून मिक्सरमधून वाटून घेतला आहे. तो मी घालणार आहे भाजीमध्ये आणि चांगलं तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटं परतून घेऊयात. दोन ते 3 मिनिटांनंतर तेल सुटलं आहे. त्यानंतर मी दाणे घालणार आहे. त्यानंतर बटाटा चांगलं मिक्स करून घेते. त्यानंतर मी मसाल्याच्या वाटीमध्ये थोडं पाणी घेतले आहे. ते मी घालणार आहे. पाणी तुम्हाला ग्रेव्ही जेवढी पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. त्यानंतर चवीनुसार मी मीठ घालणार आहे. चांगलं मिक्स करून घेऊयात. त्यानंतर कोथिंबीर. पाहू शकता तुम्ही भाजीला रंग किती छान आला आहे. तर साधारण 7 ते 8 मिनिटं मी झाकण ठेवून चांगली भाजी शिजवून घेणार आहे. तर पाहू शकता तुम्ही भाजी चांगली शिजली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. पाहू शकता तुम्ही रंग किती छान आला आहे. ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी तयार झाली आहे. ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत खाऊ शकता. तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.